पर्यंत राहिले थोडंसं वातावरण, त्याच्यानंतर त्यामुळे आता सगळे कपडे इथं वेगवेगळे करून घेते आणि जे आता कामात नाही ते ठेवून घेते. हा म्हणून काढायचं आहे तुम्ही देऊ. रिजेक्ट करायचे ते पण रिजेक्ट केले आणि ज्यांना गरज आहे त्यांना देऊन देणार. फेकण्यापेक्षा एकदमच जर खराब असेल तर मग मी ते थ्रो आउट करून घेते, नाहीतर मग ज्यांना पण गरज आहे त्यांना देऊन देते ते कपडे. आणि शेवटी ठेवून किती ठेवणार ना. आजकाल मी म्हणजे स्टोरेज करणं बंदच केलं आहे, कारण एवढं असं घर ना पूर्ण पॅक होऊन गेलेलं आहे ना आता सामानामुळे. त्याच्यामुळे काय होतं ना, खूप असे भरपूरशा वस्तू असतात आपले जिथं इमोशनल अटॅचमेंट असतं, आपण ती ठेवत जातो पण ते ॲक्च्युली यूजमध्येच येत नाही. त्याच्यामुळे मी आता ते सगळं सोडून टाकलं. एक तर लहानपणापासून मला असं सवय आहे ना, माझ्या वस्तूंची खूप माझं इमोशनल अटॅचमेंट असतात. तर मी जनरली असं मला सवय आहे आधीपासून की जमावून ठेवणे. तर आता ती सवय तोडली मी आणि थ्रो आउट करून घेते. एखादी वस्तू जर यूजमध्ये नसेल किंवा मग कुणाला देऊन देते, कारण जमा करून किती करणार ना. चला बाकीचे कामं करून घेते, भेटू थोड्या वेळाने. घे, लाजायचं नाही आहे. हां सांग. टायगर, हां. बटरफ्लाय, हां. लॉयन, हां. पिकॉक, हां. छान. आणि पिगन, हां. छान. बफेलो, हां. गॉट, शेळी कोणती आहे? शेळी असू दे, आपण नंतर चिपकवू पुन्हा. हां सांग लवकर. बियर कोणता आहे? बियर. हां छान. क्लॅप. आता सांग. A B. थांब, TV बंद करू. हां नाही ते नाही, ABCD म्हणू आता. हा म्हण ए. हां तेच म्हणायचं. ठीक आहे. लॉयन कोणता आहे? छान. पिगन. हो ते असू दे, मग चिपकवू. छान. पिगन. हां. पिकॉक. हां. आणि बटरफ्लाय कोणता आहे? बटरफ्लाय कोणता आहे? हां. बफेलो. हो ते जाऊ दे. हां सांग. तू हलवू नको ना त्याला. हां. बफेलो कोणती आहे? अरे बफेलो कोणती आहे? अद्वी असू दे. बफेलो कोणती आहे? बफेलो बोल लवकर. बफेलो नाही निघत. बफेलो कोणती आहे सांग. आईज.
nose, teeth, hand, stomach, legs, ear, here, B, C, D, E, अन्वी, अन्वी इकडे बघ. E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y, Z. आ म्हणता येतो तुला अन्वी. आ, ई, उ, ए, ऐ, आ. झालं. वन, 2, 3, 4, 5, 6, 7. हो पडू दे. इकडे बघ. 7, 8, 9, 10. हो पडू दे. 10. आजची कामं आटोपली आहेत. आज हेअर वॉश वगैरे पण केलं खूप दिवसानंतर. तर एवढे तब्येती खराब, त्यामुळे हेअर वॉश पण करायची इच्छा नव्हती. आणि आज ॲटमॉस्फिअर पण छान आहे, ऊन निघाली आहे बऱ्यापैकी. आणि अन्वीचं थोडंसं आता तिचं स्कूलिंगचं सुरू केलेलं आहे. मी बेसिक जे पण कार्ड्स आहेत ते मी ऑनलाईन बोलवले होते. सो जेवढे पण आहे तेवढे सगळ्यांची हळूहळू तिला ओळख करून देते. आणि ABCD मधलं ती थोडंफार बोलते, 1-2 अल्फाबेट्स. आणि 1-2 मधलं तर 2 ऑलवेजच तिचं असते, म्हणजे प्रत्येक गोष्टी 2 आणि 3 बस झालं. सो असं तिचं रिव्हिजन घेते मी रोज सकाळी आणि संध्याकाळला. आणि अन्वी थांब, कुठे गेली काढी? ते खायचं नसते. मी तिला पण ते आवडतं, काहीतरी नवीन वाटतं तिला, काहीतरी सांगतायत मला, बोलायला लागतात असं. आणि वरण, आपलं साधं वरण आणि कोहड्याची भाजी खूप दिवसानंतर बनवली आहे. एवढ्यात आणणंच न झालं. कसं आहे ना, मला कोहड्यासोबत जनरली दह्याची कढीच आवडते. आणि हे सगळं सर्दी खोकल्यामुळे मी जनरली टाळते अशा याच्यामध्ये कढी खायला. कारण काय होतं ना, पुन्हा ते कफचं जो प्रमाण असतो ना तो पुन्हा जास्त वाढतो. आणि अन्वीला पण आज थोडंसं पुन्हा ते असं वाटत आहे की तिची सर्दी पुन्हा स्टार्ट होत आहे की काय, बघू आता. थोडं तिचं अंग पण गरम वाटत आहे, बघू आता संध्याकाळपर्यंत. कधी कधी काय असतं ना, नॉर्मलच असतं बॉडी टेम्परेचर, पण थोडंसं गरम वाटतं. सो 1-2 तासामध्ये तो नॉर्मल होऊन जातो, तेवढं काही नाही. आणि बस काही नाही, ऑलरेडी 2:30 वाजल्या. आता मला पण लक्षात नाही एवढं टाईम झालेलं. तर विला झोपवते आता आणि मग माझे उरलेले काम करते. अन्वीने तिथे मिरर मांडला आणि आता बघा दिसत पण नाही त्या मिरर मध्ये. आणि इकडे कसं करते, एवढी कॉपी पेस्ट करते ती, एवढी. मी या मिरर मध्ये बघत होते, तर तिला काही दिसत नव्हतं, तर दुसरे मिरर काढून तिथे ऍडजस्ट करून कसं करते ती. नाही, मी पकडत नाही. या मिरर मध्ये फक्त हा मिरर आहे. दिसली आणि मी छान कर पटापट केस. हातपाय धुवायला तयार नाही, तर केस मात्र करायचे.
हा म्हणवी ये इकडे ये जय 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 कर कापूस पण चढवला बसते बस छान काय करणार आता बघून मला बोल त्याच्या कानात बोल कानात 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 बोल त्याचे इयर पण इयर पण त्याचे बोल त्याच्या कानात बोल तिकडे पण जय जय गड्यात हार दे थांब आता सुधारणार नाही स्नेद वगैरे येऊन गेल्यात स्वयंपाक पण झाला म्हणजे टमाटरची चटणी बनवली मी आणि कपडे पण धुवून झाले कारण कपडे ॲक्च्युली मी विसरूनच गेली कपडे धुवायचे कारण कसं आहे ते रोजचं रुटीन चेंज झालं ना ॲक्च्युली मॉर्निंगलाच माझे सगळे जे काम असतं ते होऊन जातं तर त्यामुळे ते डोक्यातूनच निघून गेलं तर म्हणून मग आता वॉश करून घेतले आता जेवण करू ऑलमोस्ट 9:15 वाजल्यात चला मग आजचं व्लॉग मी इथंच एंड करते भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गुड नाईट अँड टेक केअर.